नमस्कार मित्रांनो, माझं नाव महावीर. तर मित्रांनो, आपली ही जी टेस्ट सिरीज चौथी होती त्याची गणितातील सोल्युशन्स आहे. तर बघा, पहिला प्रश्न, ती लहानात लहान संख्या काढा की जिला ती लहानात लहान संख्या काढा की जिला 3, 5, 6, 8, 10 आणि 12ने भाग दिला असता तर बाकी 2 उरते. ठीक आहे, तर या संख्यांनी भाग दिल्यावर बाकी 2 उरते, परंतु 13ने भाग दिल्यावर पूर्ण भाग जातो. ठीक आहे, तर अशी आपल्याला लहानात लहान संख्या काढायची आहे. म्हणजे लहानात लहान संख्या काढायची आहे, ती लहानात लहान संख्या म्हणजे यांचं लसावी काढायचं आहे. तर या सर्व संख्यांनी भाग दिल्यावर 2 शिल्लक राहिलं पाहिजे आणि 13ने भाग दिल्यावर पूर्ण भाग गेलं पाहिजे. तर आपण जर याचा लसावी काढला आणि अधिक 2 मिळवले तर या संख्यांनी भाग दिल्यावर 2 शिल्लक राहणार. तर पहिले यांचा लसावी काढून घ्यायचा. ठीक आहे, मी तुम्हाला मसावी काढण्याची ट्रिक सांगितलेली आहे. लसावी याच पद्धतीने काढायचं. ठीक आहे, साध्या पद्धतीने. तर बघा, पहिले सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे म्हणजे ज्यांनी आपण याला भाग देऊ शकतो. तर सर्वात लहान जे आहे ते आहे 2, म्हणून 2ने भाग द्यायचा. कारण की 1ने जर दिलं तर सर्व तेच ते संख्या येणार, म्हणून 2ने देऊन पाहायचं. बघा, 2ने 6ला जातो, 8ला जातो, 10ला जातो, 12ला जातो. 3 तशीच तशी राहणार, 5 तशीच राहणार, इथं 3 येणार, इथं 4, इथं 5 आणि इथं 6. ठीक आहे, त्यानंतर बघा अजून 2ने इथं भाग जातो, इथं भाग जातो. ठीक आहे, तर आता बघा 3ने इथं भाग जातो, इथं जातो आणि इथं जातो, म्हणून 3ने द्यायचा. 3 1 3, 5 1 4 5 आणि हा परत 1 आला. ठीक आहे, इथं 3 येणार, 3 इथं 2 येणार. परत बघा, आता इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणून 2ने भाग द्यायचा. इथं 1 5 1 2 2 4 5 आणि इथं 1. ठीक आहे, आता इथं बघा, इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणून 5ने भाग द्यायचं. 1 1 1 2 1 1. आता फक्त 2 आहे म्हणून 2ने भाग द्यायचा आणि तो 2 तसंच जाऊ द्यायचा आणि यांचा सर्वांचा गुणाकार करून टाकायचा. 2 5 10, 10 2 20, 20 त्रिक 60, 60 2 120. ठीक आहे, तर या सर्व संख्यांनी 120ला निशेष भाग जातो, यांचा लसावी आहे. तर 120 अधिक 2 किती होतात? 122. तर या संख्यांचा जर 122ला भाग दिला तर 2 शिल्लक राहते बाकी. पण आपल्याला 13ने भाग दिल्यानंतर निशेष भाग जायला हवं. ठीक आहे, म्हणजे 13ने भाग दिल्यानंतर बाकी 0 आली पाहिजे. ठीक आहे, तर 122ला 13ने भाग जात नाही, म्हणून आता काय करायचं, तर या 120ला गुणाकार करायचा आणि अधिक 2 करायचे. जिथपर्यंत आपल्याला जे संख्या भेटणार त्याला 13ने भाग जात नाही तिथपर्यंत असं करत आहे. तर पहिले 1ने गुणायचं. तर 13 गुणला 1 120 अधिक 2 122 होतात. ठीक आहे, मग 2ने गुणून बघायचं. तर 120 दोन्ही 240 अधिक 2 म्हणजे किती झाले? 242. 242ला 13ने भाग देऊन पाहायचं, बाकी 0 येते काय? ठीक आहे, कारण की बघा आपण इथं याची दुप्पट करत आहोत आणि इथं अधिक 2 करत आहोत, म्हणजे या सर्व संख्यांनी भाग दिल्यानंतर बाकी 2 उरणार आणि 13ने भाग निशेष गेला पाहिजे, बाकी 0 उरले पाहिजे. तर असं करत राहायचं. तर बघा, 13च्या फाळामध्ये शेवटी 2 कधी येते? 13 का 13, 13 2 26, 13 39 13 चौक 52. तर 13 गुणिले 4 करून पाहायचं. 13 चौक 52 नाही येत, म्हणजे 13ने याला भाग जाणार काय? नाही. तर मग अजूनच करून पाहायचं. ठीक आहे, तर 120 गुणिले 3. तर असं केल्यानंतर तुम्हाला 120 गुणिले 8 अधिक 2 जेव्हा तुम्ही करसाल तर तेव्हा 962 येणार आणि 962ला 13ने भाग दिल्यावर बाकी 0 उरते आणि 962ला या सर्व संख्येने भाग दिल्यावर बाकी 2 उरणार. ठीक आहे, कारण की 8 गुणिले 120 960 होते. 960ने या सर्व संख्यांना भाग जातो, अधिक 2 केलं तर बाकी 2 उरणार आणि 13ने भाग दिल्यावर भाग पूर्ण जाणार. बघा पुढचा प्रश्न, श्रेणी 9 4 9 14 19 यातील कितवे पद 109 आहे? ठीक आहे, 4 9 14 19 यातील कितवे पद 109 आहे? ठीक आहे, तर याचे पहिले सुद्धा आपले काही श्रेणीचे गणित झालेले आहे पहिल्याच पेपरमध्ये किंवा त्याच्यानंतर अजून 2-4 वेळा आलेले आहे. तर याचे फॉर्म्युला असतो. बघा, आता फॉर्म्युला आहे A अधिक N वजा 1 D बरोबर. ठीक आहे, पद. तर हे पद म्हणजे 109. ठीक आहे, 109 आपल्याला जर पद काढायचं असलं आणि आपल्याला पहिला दिलेला असला आणि त्यांच्याबद्दल D म्हणजे त्यांच्याबद्दल फरक. बघा, इथं 5चा फरक आहे, इथं सुद्धा 5चा, इथं सुद्धा 5चा फरक आहे. तर D म्हणजे आपण फरक लिहू, 5चा फरक, त्यानंतर 1
तर यन म्हणजे शेवटचा पद होते, सर्वात शेवटचं पदच आपल्याला काढायचं, तर आपण इथं यन लिहून टाकू. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं ए, तर ए म्हणजे पहिला पद होते. तर याला सोडवायचं तर बघा 5ने इथं गुणाकाराचं म्हणून 4 अधिक 5 यन वजा 5. ठीक आहे. 5 एक 5 बरोबर 109. तर 5 वजा 4 म्हणजे 5 यन वजा 1 बरोबर 109. हा 1 वजा इकडे गेला म्हणजे अधिक होणार, तर इथं 110 बरोबर 5 यन. तर यन बरोबर 110 भागिले 5 म्हणजे यन बरोबर 22. ठीक आहे. ए म्हणजे पहिला पद 4, यन म्हणजे सर्वात शेवटचा पद, तर 109 पद आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण यन समजू. आणि बरोबर डी म्हणजे डिफरन्स यांच्यामध्ये, म्हणजे बघा यांच्यामधील 9 आणि 14 मधील फरक किती आहे 5. टी म्हणजे फरक, डिफरन्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे. यांच्यामधील फरक 5. आणि यन म्हणजे सर्वात शेवटचं म्हणजे 109 पद. ठीक आहे. तुम्ही काढू शकता. दोन धनसंख्येच्या वर्गांची बेरीज 100 आणि वर्गातील अंतर 28 आहे. ठीक आहे. तर बघा आता समजा दोन धनसंख्येच्या वर्गांची बेरीज, तर समजा पहिली ए आणि दुसरी बी, तर यांच्या वर्गांची बेरीज किती म्हटलं त्यांनी, यांच्या वर्गांची बेरीज म्हटलेलं आहे त्यांनी 100. आणि त्यांच्या वर्गांतील अंतर म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग, अंतर किती म्हटलं त्यांनी 28 आहे. ठीक आहे. बघा समजा पहिली धनसंख्या ए आणि दुसरी बी, तर त्यांच्या वर्गांची बेरीज 100 आहे आणि त्यांच्या वर्गांमधील अंतर म्हणजे वजाबाकी 28 आहे. तर त्या संख्येची बेरीज काय येईल. ठीक आहे. म्हणजे ए अधिक बी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता इथं बी वर्ग इथं बी वर्ग आहे. जर आपण यांची दोघांची बेरीज केली तर बघा इथं वजा वजा म्हणजे हे दोन्ही कटणार. ठीक आहे. हे जे दोन आहे हे कटणार, तर आपण यांची बेरीज करून टाकू. तर ए वर्ग अधिक ए वर्ग म्हणजे 2a वर्ग. बघा अधिकचं चिन्ह आहे म्हणून यांची बेरीज केली तर 2a वर्ग झालं. इथं सुद्धा बेरीज करू पण इथं वजा आहे म्हणजे बी वर्गामधून बी वर्ग गेलं तर 0 येणार, पण आपण 0 लिहून आणि अधिकचं चिन्ह घ्यावं लागेल. ठीक आहे. अधिकचं चिन्ह किंवा डायरेक्ट बरोबर, कारण की तू तर गेला बी तर गेला म्हणून डायरेक्ट 8 2 आणि हा 1. ठीक आहे. 128. तर ए वर्ग बरोबर किती होणार मग 128 भागिले 2 6 4. तर ए वर्ग बरोबर 64. तर ए बरोबर किती, तर वर्गमूळ जर 64 केलं तर 8. तर ए बरोबर आपल्याला 8 भेटलं. तर त्यांच्या दोघांच्या वर्गाचे मधील आपल्याला बी काढायचं आता. ठीक आहे. तर ए वर्ग बरोबर 64 आहे, तर आपण याची किंमत जर इथं ठेवली ए वर्ग बरोबर 64 तर आपल्याला बी भेटतो. बघा इथं करतो मी ए वर्ग इथंच लिहितो. ठीक आहे. ए वर्गाची किंमत मी इथं 64 ठेवतो. ठीक आहे. वजा बी वर्ग बरोबर 28. तर हा 64 इकडे अधिकचं चिन्ह म्हणजे इकडे वजा होणार, म्हणजे वजा बी वर्ग बरोबर 28 वजा 64. तर बघा 14 मधून 8 गेले 6 राहिले. ठीक आहे. त्याला हातचा 1 6 मधून 2 गेले 3 राहिले. तर वजा 36 वजा वजा कॅन्सल, बी वर्ग बरोबर 36. तर बी बरोबर 6. तर ए बरोबर 8 आणि बी बरोबर 6. तर 8 अधिक 6 बरोबर किती झाले हे 14. ठीक आहे. तर त्यांच्या दोघांची बेरीज होणार 14. बऱ्याचशा पोरांनी काढलं असेल, सोप्पाच प्रश्न होता तो. ठीक आहे. तर बघा याचा पुढचा प्रश्न सुद्धा तसा सोप्पाच आहे. पेन थोडं आपण गट वापरतो म्हणून हे पाण्यानं पुसावं लागते, तसं पुसताना का आपल्याला थोडं राहते त्याच्यावर बोर्डावर. ठीक आहे. म्हणून मी वरती लिहितो इथं एका वर्गातील काही बेंच, जर एका वर्गात काही बेंच आहेत, जर 4 विद्यार्थी प्रत्येक बेंचवर बसले तर 3 बेंच खाली राहतात. जर प्रत्येक बेंचवर 3 विद्यार्थी बसले तर 3 विद्यार्थी उभे राहतात. तर वर्गामध्ये किती बेंच आहे. तर बघा आपण काय करू, समजा वर्गा, ठीक आहे मी आता हे पुसून टाकतो नंतरच घेतो. ठीक आहे. 1 मिनिट. बघा मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचशा पोरांना याचं सोल्युशन वाटले आलं नसेल किंवा बऱ्याचशा पोरांनी काढलं असेल. एका वर्गात काही बेंच आहेत, जर 4 विद्यार्थी प्रत्येक बेंचवर बसले तर 3 बेंच खाली राहतात. जर प्रत्येक बेंचवर 3 विद्यार्थी बसले तर 3 विद्यार्थी उभे राहतात. तर वर्गामध्ये किती बेंच असतील. ठीक आहे. तर समजा वर्गामध्ये बेंच आपण x समजू. ठीक आहे. वर्गामध्ये x बेंच आहेत.
तर बघा पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलं, एका वर्गात काही बेंच आहेत. समजा वर्गामध्ये एक्स बेंच आहेत, 4 विद्यार्थी प्रत्येक बेंचवर बसले तर 3 बेंच खाली राहतात. तर यक्स बेंच, टोटल पूर्ण यक्स बेंच आहेत, त्यामधून 3 बेंच खाली राहतात. म्हणजे एवढे बेंचावर 4 विद्यार्थी बसले तर आपल्याला एकूण किती विद्यार्थी होते, तर एका बेंचवर 4, तर एवढ्या बेंचवर गुणिले आपण 4 केलं तर आपल्याला एकूण किती विद्यार्थी बसले ते भेटतात. म्हणजे वर्गात किती विद्यार्थी आहे बरोबर आपल्याला समजा हे वर्गात विद्यार्थी बरोबर आपण असं काढू शकतो. मी फक्त विद्या लिहितो. आता बघा मी डबल सांगतो तुम्हाला. आपण वर्गात एक्स बेंच आहेत, तर बघा प्रत्येक बेंचवर 4 विद्यार्थी बसले तर 3 बेंच खाली राहतात. तर यक्स वजा 3 केलं आणि याला गुणिले 4 केलं तर आपल्याला किती विद्यार्थी बसलेले आहेत ते भेटून जाते. तर बघा आपण 3 बेंच खाली उरतात, म्हणून टोटल यक्स बेंच आहे त्यामधून आपण 3 बेंच काढले. आता जे राहिलेले बेंच आहेत त्याच्यावर प्रत्येक बेंचवर 4 विद्यार्थी बसले, म्हणजे हे राहिलेले बेंच 3 बेंच काढल्यानंतर, म्हणजे ते 4 विद्यार्थी बसल्यानंतर 3 बेंच जे खाली राहत होते ते 3 बेंच आपण यक्समधून वजा करून टाकले आणि मग त्याच्यावर 4 विद्यार्थी बसवले प्रत्येक बेंचवर. तर एकूण विद्यार्थी भेटणार किती आहेत. तसंच दुसरा सेंटेन्स बघा, जर प्रत्येक बेंचवर 3 विद्यार्थी बसले, ठीक आहे, तर 3 विद्यार्थी उभे राहतात. तर आता बघा प्रत्येक बेंचवर म्हणजे 3x 3 विद्यार्थी बसले तर 3 बेंच 3 विद्यार्थी उभे राहतात अधिक 3. कारण की बघा प्रत्येक बेंचवर म्हणजे यक्स म्हणजे सर्व बेंच, आता यामध्ये बेंच शिल्लक नाही, यामध्ये विद्यार्थी शिल्लक आहेत. तर 3 विद्यार्थी गुणिले यक्स केलं म्हणजे केवढे विद्यार्थी बसलेले आहे आणि 3 विद्यार्थी उभे आहे. तर हे सुद्धा विद्यार्थी झाला. आता इथं सुद्धा तेवढेच पूर्ण क्लासमधले विद्यार्थी आले, इथं सुद्धा आले, तर मग आपण असं लिहू शकतो ना बरोबर 3x अधिक 3. याला सोडवलं तर बघा 4x 4 तिक 12, 3x अधिक 3. तर हे वजा 12 इकडे जाणार म्हणजे हे अधिक होणार आणि हे 3x इकडे आले म्हणजे वजा होणार, म्हणजे 4x वजा 3x बरोबर 3 अधिक 12. तर हे झाले 15 आणि हे झाले 3x मधून 4x गेले म्हणजे x बरोबर 15. तर एकूण वर्गात बेंच आहेत 15. आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तर वर्गामध्ये किती बेंच असतील, तर वर्गामध्ये 15 बेंच असतील. आणि किती विद्यार्थी जर म्हटलं तर बघा इथं 3x अधिक 3 बरोबर आपण विद्यार्थी म्हटलं होतं, तर 3 गुणिले 15 अधिक 3, 15 अधिक 45 अधिक 3 48. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, 3 संख्यांमध्ये पहिल्या 2 संख्यांची बेरीज 45 आहे. तर समजा पहिली संख्या x आणि दुसरी संख्या y, तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज 45 आहे. दुसरी व तिसरी संख्या यांची बेरीज 55 आहे. तर दुसरी संख्या y म्हणजे y अधिक तिसरी संख्या z, तर यांची बेरीज 55 आहे. ठीक आहे. पहिली संख्या x, दुसरी y, तिसरी z. हे झाली दुसरी, हे झाली तिसरी. ठीक आहे. z तर 55 आहे. तसेच तिसरी व पहिल्या संख्येची तिप्पट म्हणजे हे तिसरी संख्या अधिक पहिल्या संख्येची तिप्पट म्हणजे x ची तिप्पट 3x, यांची बेरीज 90 आहे. ठीक आहे. यांची बेरीज 90 आहे. तर तिसरी संख्या काढा. आता बघा काहीच नाही, एकदम सोपं आहे. यांची सर्वांची बेरीज करून टाकायची. तर बघा x आणि हा x, तर हे झाले 4x अधिक y अधिक y म्हणजे 2y अधिक z 2 वेळा आहे म्हणून 2z. ठीक आहे. 2z आहे ते 22 दिसणार, तर मग आपल्याला अजून कन्फ्युजन होणार शेवटी. बघा 5 आणि 5 10 आणि 0 चे 0, चला 1. 5 आणि 4 9, 9 आणि हे 10 90, सॉरी 19. तर बघा इथं सुद्धा 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, इथं 4 आहे. तर याच्यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. तर याच्यामधून 2 गेले म्हणजे इथं 2x अधिक y अधिक z बरोबर 190. हे 2 इकडे भागेला आणले आपण, हे 2 मोडून टाकतो मी. ठीक आहे. कारण की इथं जे 2 कॉमन काढले होते ते भागेला आणले. ठीक आहे. मी लिहितोच इथं 2. तर बघा आता 2x अधिक y अधिक z बरोबर 190 आणि हे जे 2 आहे इकडे भागेला आणले म्हणजे भागेला 2. तर 2 9 18 परत त्याला एका 2 पंचे 10 म्हणजे 95 झाले. ठीक आहे. 2x अधिक y अधिक z बरोबर 95.
तर त्यांनी काय म्हटलं, तर तिसरी संख्या आपल्याला झेड काढायचं आहे. तर जर आपण तर तिसरी संख्या तर आपल्याला तिसरी संख्या काढा. तर बघा आता वाय अधिक झेड आपल्याला माहीत आहे. बघा वाय अधिक झेड 55. तर 2x बरोबर इथं आपण त्याची किंमत 55 बरोबर 95. तर हे 55 जे आहे ठीक आहे, हे अधिक 55 इकडे गेले म्हणजे वजा होणार, वजा 55. तर हे 55 इकडे गेले म्हणजे आपल्याला 2x ची किंमत भेटते. तर 55 मधून 95 मधून 55 गेले म्हणजे 40. तर 2x बरोबर 40. तर 40 भागाला हे जे 2 आहे इकडे गेले म्हणजे x बरोबर 20. आता आपल्याला x बरोबर 20 भेटलं आहे. तर आपण y ची किंमत काढू शकतो. ठीक आहे, y ची आपण किंमत काढू शकतो या ठिकाणी. तर बघा x बरोबर 20 आहे. ठीक आहे, तर 20 अधिक y बरोबर 45. तर 20 इकडे गेले म्हणजे y बरोबर 45 वजा हे 20 म्हणजे किती झाले 25. तर y बरोबर 25. तर आपल्याला z काढायचा आहे, तिसरी संख्या म्हटलं आहे. ठीक आहे, तर z काढायचं आहे. तर इथं आपण y ची किंमत ठेवली तर 25 अधिक z बरोबर 55. तर z बरोबर 55 वजा 25. तर 55 मधून 25 गेले तर z बरोबर 30. ठीक आहे, सोपाच प्रश्न आहे. फक्त हे तुम्ही एवढं लिहिलं आणि जर काढलं तर निघून जाईल. ठीक आहे, बघा याचा पुढचा प्रश्न. तर बघा, साखर व पाणी यांच्या 12 लिटर मिश्रणात 4% साखर आहे. मिश्रणाला गरम केल्यामुळे 2 लिटर पाण्याची वाफ झाली. तर आता उरलेल्या मिश्रणात किती टक्के वाफ असेल? ठीक आहे, तर साखर व पाणी यांच्या मिश्रणात 12 लिटर मिश्रणात 4% साखर आहे. तर 12चे 4% आपण काढून घेऊ, 0. तर हे झाले 4 25 म्हणजे 12चे 25 एवढी साखर आहेत. ठीक आहे, तर मिश्रण गरम केल्यामुळे 2 लिटर पाण्याची वाफ झाली. तर 12 लिटर मिश्रण होतं. ठीक आहे, गरम केल्यामुळे 2 लिटरची वाफ झाली. तर आता 10 लिटर उरलं. तर 10 लिटर उरलं तर उरलेल्या मिश्रणात किती टक्के वाफ असेल? ठीक आहे, तर उरलेल्या मिश्रणात किती टक्के साखर आहे असं पाहिजे होतं. ठीक आहे, मी वाफ लिहून टाकलं, चुकलं असेल ठीक आहे काहीतरी, तरी मी मेथड सांगून देतो. तर बघा एवढी टक्के साखर आहे, एवढी साखर आहे मिश्रणामध्ये. 4% साखर होती म्हणजे एवढी साखर आहे. तर आता उरलेल्या मिश्रणात किती टक्के साखर आहे? तर उरलेलं मिश्रण 10% आहे, 10 लिटर आहे आणि यामध्ये एवढी साखर आहे. तर हे 10%चे किती आहे म्हणजे 12 भागेला 25 गुणेला. ठीक आहे, तर किती टक्के? तर 12 भागेला 25 हे याचे किती टक्के आहे 12च्या. तर गुणेला 100 भागेला 10. 10च्या किती टक्के आहे? ठीक आहे, तर याला सोडवायचं तर 25 चोक 100 12 चोक 48 48 भागेला हे 10. तर खाली हा 0 वरती एक पॉईंट वाढवून टाकायचा म्हणजे 4.8 लिटर. ठीक आहे, म्हणजे 4.8 एवढी साखर आहे त्यामध्ये, एवढं त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये साखर आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो हा प्रश्न. मनोजने काही अंडे 1 रुपयाचे 2 या दराने व तेवढेच अंडे 2 रुपयाला 3 या दराने खरेदी केले. ते सर्व त्याने 3 रुपयाला 5 या दराने विकले. तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झाला? ठीक आहे, तर 1 रुपयाचे 2 या दराने, त्यानंतर 2 रुपयाला 3 या दराने आणि 3 रुपयाला 5 या दराने विकले. तर 2, 3 आणि 5 या तिन्ही संख्येने म्हणजे एवढे अंडे एवढे आलेले आहे म्हणून या तिन्ही संख्येने ज्या संख्येला भाग जातो तेवढे अंडे समजायचे. तर बघा 30ला भाग जातो म्हणून त्याने समजा 1 रुपयाचे 2 म्हणजे 15 रुपयाचे 30. ठीक आहे, 1 रुपयाचे 2 म्हणजे समजा आपण त्यानं 15 रुपयाचे 30 अंडे घेतले व तेवढेच अंडे 2 रुपयाला 3 या दराने खरेदी केले. तर त्याने 15 रुपयाचे समजा त्याने 15 रुपयाचे 30, कारण की त्यानं म्हटलं आहे ना 1 रुपयाचे 2, तर आपण समजा त्यानं 15 रुपयाचे अंडे घेतले. ठीक आहे, तर 15 रुपयाचे 30.
तर तेवढेच अंडे म्हणजे 30च अंडे त्याने 2 रुपयाला 3 म्हणजे 2ला 3, तर 30 कितीला, तर 30 गुणिला 2 भागिले 3, 0 0 कॅन्सल, म्हणजे 20 रुपयाला 30 अजून त्याने खरेदी केले. म्हणजे 2 रुपयाला 3 या दराने म्हणजे 20 रुपयाला 3 येणार. ठीक आहे, खरेदी केले. ते सर्व त्याने 3 रुपयाला 5 या दराने विकले. म्हणजे हे झाले 30 आणि 30 60, 15 आणि 20 35. तर 35 रुपयामध्ये त्यानं 60 अंडे खरेदी केले होते आणि त्याने 3 रुपयाला 5 या दराने म्हणजे 3 रुपयाला 5, तर 60 अंडे कितलं, 60 गुणिला 3 भागेला 5, 12 पंचे 60, 12 त्रिक 36, म्हणजे त्याने 36 रुपयाला 60 विकले आणि हे खरेदी केले. तर त्यांनी काय म्हटलं, या व्यवहारामध्ये त्याला किती नफा किंवा तोटा झाला. आता बघा, त्याने 36ला 60 विकले आणि 35ला 60 खरेदी केले होते, तर त्याला 1 रुपयाचा नफा झाला. तर हे त्यांनी किती टक्के म्हटलं, टक्केमध्ये विचारले तर जर 1 रुपये हे 35 रुपये खरेदी किंमत आहे, तर 1 रुपये 35चे किती टक्के आहे, म्हणून 1 गुणिला 35 भागिले 100. ठीक आहे, नाही, एक हे 35च्या किती टक्के, म्हणून 1 गुणिले 100 भागिले 35 येणार. ठीक आहे, जसं आपण कॉलेजला 700 पैकी आपल्याला 500 मार्क मिळते, तर आपण 500 गुणिले 100 भागिले 700 करतो, तसंच इथं आहे. तर बघा, 20 5 100 आणि 5 7 35, म्हणजे 20 1 20 आणि 20चे 60%. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न, 5 9 12 यांचे चतुर्थ प्रमाणपद काढा. तर बघा, चतुर्थ प्रमाणपद बस 5 भागेला 9 इक्वल टू 12 भागेला समजा चतुर्थ प्रमाणपद यक्स, तर यक्स गुणिला, तर यक्स इकडे जाणार आणि म्हणजे 12 यक्स इथं जाणार आणि 5 इथं येणार, तर 9 इथं जाणार, 12 गुणिला 9 भागेला 5. बार 9 अष्टोदशे भागेला 12 9, तर बघा 5 दोन्ही 10, परत याला इथं हातचं 1, 5 दोन्ही 10, 5 1 5, तर पॉईंटला इथं 0, 5 एकम 30. ठीक आहे, तर मला वाटतं 21.6 याचं उत्तर येते. ठीक आहे, बघा 5 1 5 दोन्ही 10, परत 5 1 5, इथं 30 उरले, इथं पॉईंट दिला आणि इथे 0 वाढवला, 5 एकम 30, तर 21.6 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, एका चोराला एक पोलीस 150 मीटर अंतरावरून थांबवते. ठीक आहे, थांबवते व पोलीस जसा चोराकडे पळायला सुरुवात करतो, चोराचा वेग 7 किलोमीटर प्रति तास आणि पोलिसाचा वेग 9 किलोमीटर तास. तर समजा चोरला थाईप म्हणतात इंग्लिशमध्ये, THIF, थाईपचा वेग आहे 7 किलोमीटर आणि पोलीसचा आहे 9 किलोमीटर. तर आणि त्यांच्या दोघांमधील अंतर किती आहे, तर त्यांच्या दोघांमधील बघा, एका चोराला एक पोलीस 150 मीटर अंतरावरून, म्हणजे त्यांच्या दोघांमधील अंतर 150 आहे. ठीक आहे, तर पोलीस 9 किलोमीटर असेल, तर पोलीस चोरापर्यंत जाऊन त्याला पकडेल तोपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल, किंवा या ठिकाणी किती अंतर कापले असेल असायला, किंवा किती वेळात तो पकडेल, असे सुद्धा प्रश्न येतात. तर बघा, आता 150 मीटर आहे आणि हे किलोमीटर प्रति तास, KMH म्हणजे किलोमीटर पर हवर. ठीक आहे, तर आता बघा 150 मीटर अंतर आहे त्यांच्या दोघांच्या मधात. ठीक आहे, तर आता हे 150 मीटर अंतर, तर चोर धावन 7 मीटर आणि पोलीससुद्धा धावन, तर चोरापेक्षा पोलीसची स्पीड 2 किलोमीटर प्रति तास जास्त आहे. ठीक आहे, चोरापेक्षा पोलीसची स्पीड 2 किलोमीटर प्रति तास जास्त आहे. जेव्हा आपण दोन्ही ट्रेनचे गणित जेव्हा एकाच दिशेने जाते तेव्हा त्याची वजाबाकी करायची, आणि जेव्हा विरुद्ध दिशेने येतात तेव्हा बेरीज करायची. या ठिकाणी बघा, दोन्ही एकाच दिशेने धावत आहे, म्हणून वजाबाकी केली तर 2 किलोमीटर प्रति तास निघाला, तर 150 मीटर, कारण की तो 7ने धावणार, तर पोलीससुद्धा 7च मीटरने तेवढ्याच स्पीडने त्याच्या मागं धावणार. 7 किलोमीटर प्रति तासने चोर धावणार,
चोर समजा 7ने धावत आहे, तर पोलीससुद्धा 7ने धावणार, म्हणजे हे बराबरीत धावणार. पण त्याची स्पीड 2 किलोमीटर प्रति तास जास्त आहे, तर त्याला 150 मीटर कापण्यासाठी हे 2 किलोमीटर प्रति तासची स्पीड आहे, याने कापणार तो. तर भागीला 2. आता हे किलोमीटर प्रति तासमध्ये म्हणून गुणिला 518. 7 किलोमीटर दिले ना. ठीक आहे. तर हे जे मीटर मी लिहितो नाही इथं, कारण की आपण इथं सेकंदमध्ये कन्वर्ट केलं आहे मीटर सेकंदमध्ये, तर हे 18 इकडे गुणिला जाणार. तर त्यांनी काय म्हटलं पुढं, तर पोलीस चोरापर्यंत जाऊन पकडेल. तर पोलीस चोरापर्यंत जाऊन पकडेल तोपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल. तर आता बघा, चोराने किती अंतर कापले असेल. तर चोराने किती अंतर, तर आता बघा या ठिकाणी 15 5 त्रिक 15 आणि 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 आणि हा एक 0. तर हे 270 सेकंद झाले. ठीक आहे. तर 270 सेकंदमध्ये म्हणजे हे 150 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 270 सेकंद लागणार. म्हणजे ते दोघं जे धावणार ते 270 सेकंद धावणार. ठीक आहे. तर चोर किती अंतर कापणार, तर चोर 7 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडमध्ये 270 सेकंद अंतर कापताना किती धावणार, तर हे किलोमीटर प्रति असं बोलल्यानं मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. तर आता बघा 9 दोन्ही 18 आणि 9 त्रिक 27, परत इथं 15चा भाग देतो. 7 5 35 गुणिला हे 15, 15 5 75, 5 हातचे 7, 15 त्रिक 45 आणि हे 7 52. तर हे झालं 525 मीटर तो धावणार. ठीक आहे. तर एक वेळ डबल बघून घ्यायला लागेल तुम्ही. 2 किलोमीटर प्रति तास तुम्हाला समजलं असेल कसं आला, कारण की दोन्ही एकाच दिशेने धावत आहे. तर 150 मीटर अंतर आहे, तर ते अंतर 2 किलोमीटर प्रति तास सेकंदने कापण्यासाठी त्यांना 270 सेकंद लागणार. म्हणजे ते तेवढं धावणार तेव्हा तो त्याला पकडून घेणार. तर 270 सेकंदमध्ये चोर 7 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं किती धावणार, तर आपण त्याला पहिले मीटर प्रति तासमध्ये कन्वर्ट केलं आणि 270ने गुणलं तर 525 मिळालं आपल्याला. बघा हा पुढचा प्रश्न. एक रेल्वे समान गतीने 630 मीटर आणि 540 मीटर दोन पुलांना 18 सेकंद, ठीक आहे, 18 सेकंद आणि 15 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची गती काढा. आता बघा या ठिकाणी रेल्वे तीच आहे आणि पूल म्हणजे दिलेली आहे पुलाची लांबी. जर आपण बघा 0 0 13 मधून 4 गेले तर 9 राहिले, हातचा आला 1, 6 मधून 1 गेला 0. ठीक आहे. आणि इथं 3 येणार. ठीक आहे. 18 मधून 15 गेले 3, तर 90 मीटर ते 3 सेकंदामध्ये कापते. तर रेल्वेची गती काढा. तर 90 भागिले 3 आपण जर केलं आणि त्यांनी काय म्हटलं, रेल्वेची गती काढा. आता तुम्ही ऑप्शनमध्ये बघून घ्यायचा, रेल्वेची जी गती आहे ती किलोमीटर प्रति तासमध्ये असेल तर आपण मीटर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 518ने गुणतो. बघा इथं आपण 518ने गुणलो होतं. आता इथं किलोमीटर प्रति तास करण्यात तर त्याचं उलट्याने गुणून टाकायचं. ठीक आहे. 18/5 गुणायचं. तर झाले 3 सकम 18, 5 1 5, परत इथं 4 होतात, 5 8 40, 6 8 48, 5 4 6 1 6 आणि 4 10, तर 108 किलोमीटर प्रति तास होणार. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न. नळ ए 1 टाकीला 8 तासात भरतो, 8 तासात भरतो. नळ बी 12 तासात भरतो. नळ ए 7 वाजता सुरू केला आणि नळ बी 9 वाजता टाकी 9 वाजता सुरू केलं तर टाकी किती वाजता भरेल. ठीक आहे. तर नळ ए 8 तासात आणि नळ बी 12 तासात. ठीक आहे. नळ ए 8 तासात आणि नळ बी 12 तासात भरतो. नळ ए 7 वाजता सुरू केला आणि नळ बी 9 वाजता सुरू केला. तर नळ ए 7 वाजता आपण सुरू केला आणि नळ बी 9 वाजता, तर 7 ते 9 2 तास नळ ए पहिले सुरू झाला. तर 2 तासात नळ एने किती टाकी भरली, तर 210. ठीक आहे. हे नंतर लिहू आपण. पहिले एचं काढून घे.
ए 7 वाजता सुरू झाला आणि बी 9 वाजता सुरू झाला, तर एने 2 तासात किती टाकी भरली पहिले आपल्याला ते कळावं लागेल. तर बघा बी 1/4 टाकी त्याने 2 तासात भरली. ठीक आहे, तर आता 2 तासात त्यांनी 1/4 टाकी भरली. तर पूर्ण आता 1/4 भरून झाली. आता शिल्लक किती आहे, कारण की 7 वाजता त्याला सुरू केलं आणि 9 वाजता बी पण सुरू झालं, तर 2 तासात म्हणजे 2/8. तर 2 तासात त्यांनी 1/4 टाकी भरली. तर पूर्ण 1 मधून 1/4 वजा केली तर खाली काय तुम्ही 4 घेतले तर खाली 4 ने गुणलं, वर सुद्धा 4 ने, 4 वजा 1 3/4. तर एवढी टाकी शिल्लक आहे. मग आता ते दोन्ही नळ सुरू झाले, ए आणि बी दोन्ही नळ सोबत सुरू झाले, तर 4/3 3/4 एवढी टाकी आपली शिल्लक आहे भराची. तर आता दोन्ही नळ सुरू झाले ए आणि बी, तर ए 8 तासात बी 12 तासात भरतो. तर दोन्ही नळ सुरू झाले, तर आपण दोन्ही नळ सुरू झाले तर दोन नळ म्हणून किती तासात भरतं एक टाकी, तर आपण त्यावरून एवढी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार ते आपण काढू शकतो. तर बघा इथं यांची दोघांची बेरीज, तर इथं 24 8 त्रिक 24 आणि 12 दोन्ही 24 म्हणजे झाले 524. तर एका तासात एवढी भरतात, तर पूर्ण एक टाकी म्हणजे 24/5 याचं उलटं करून टाकायचं. ठीक आहे, 24/5. तर 24/5 मध्ये ते एक टाकी भरतात, तर 3/4 किती मध्ये भरणार, त्यांचा गुणाकार म्हणजे 24/5 गुणिले 3/4. 4 सकम 24 आणि 37 18 18 भागेला हे 5. तर बघा 5 त्रिक 15, परत इथं किती उरतात 5 त्रिक 15 3 उरतात, इथं पॉईंट दिला, इथं एक शून्य वाढवला, 5 सकम 30 3.6. तर याला 3.6. आता याला आपल्याला हे 3.6 तास आहे, पण याला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट, तर 3 असेच राहू द्या. ते 3.6 म्हणजे किती होणार, तर याला गुणिला 6 म्हणजे 6 7 60, तर 6 7 36 म्हणजे 300. ठीक आहे, तर हा शून्य लिहायचा नाही. ठीक आहे, शेवटचा. तर हे झाले 3.36 तास. तर 9 वाजता बी सुरू केला, तर 9 नंतर 3.36 म्हणजे 9 10 11 12, तर 12 वाजून 36 मिनिटांनी ते टाकी पूर्ण भरणार. ठीक आहे, हा प्रश्न सोपाच होता, तसं एवढं काही कठीण नव्हता. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, 1 1 2 3 4 5 ठीक आहे आणि 6. तर या अंकांपासून 3 अंकांच्या किती संख्या बनवता येते. ठीक आहे, म्हणजे 1 2 आणि 3. समजा इथं कुठलाही एक अंक येणार, 3 अंकांच्या किती संख्या बनवता येतात, किती समसंख्या बनवता येतात, म्हणजे समसंख्या बनल्या पाहिजे 3 अंकांच्या. ठीक आहे, तर 3 यांपासून 3 अंकांच्या किती ठीक आहे समसंख्या बनले पाहिजे, म्हणजे हा जो शेवटचा अंक आहे इथं कुठलीही समसंख्या आली पाहिजे. तर आता बघा या ठिकाणी 1 जर आलं तर ते विषम होणार, हा 1 जर इथं आला तर ते विषम होणार, 3 जर आलं तरी विषम होणार, 5 जर आलं तरी विषम होणार, 2 3 किंवा 6 3 नाही पाहिजे, 2 4 किंवा 6 या 3 अंकांमधून जर कुठलाही एक अंक इथं आला तर ती संख्या सम होणार. म्हणून हे 1 2 3 किती अंक आहेत, 3 अंक आहे, 1 2 3 म्हणून 3 लिहायचे गुणिला. आता बघा या 3 अंकामधून समजा या ठिकाणी 2 आला. ठीक आहे, परत मी खाली तुम्हाला करून दाखवतो, ही संख्या नाही बनत. समजा या ठिकाणी हा 2 आला, 2 याच्यामधून कमी झाला, 2 इथं आला, तर या संख्यांमधून 2 कमी झाला, तर आता किती 1 2 3 4 5 संख्या राहिल्या. 5 संख्या राहिल्या, तर 5 संख्यामधील कुठलाही एक अंक इथं येणार, म्हणून इथं गुणिला 5 लिहायचं. समजा इथं 1 आला, 1 सुद्धा यांच्यामधून कमी झाला, मग आता संख्या किती उरल्या 1 2 3 4, या 4 मधून कुठलाही एक अंक इथं येणार, म्हणून इथं 4 लिहायचं. ठीक आहे, आणि यांचं गुणाकाराला सोडवायचं. 4 पंच 20 20 त्रिक 60, तर असं 60 वेळा करता येते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे समज संख्या येणार. एक व्यक्ती उत्पादनाच्या 75% खर्च करतो, त्याचे उत्पादन 60% वाढले आणि खर्च 70% वाढला, तर त्याची बचत किती टक्के वाढेल किंवा घटेल. तर समजा आता एक व्यक्ती उत्पादनाच्या 75% खर्च करतो, तर समजा त्याचे 100% उत्पादन आहे, 100 त्याचे उत्पादन आहे, याच्या 75% त्याने खर्च केले. ठीक आहे,
त्याचे उत्पादन 60% वाढले आणि खर्च 70% वाढला. तर त्याचे उत्पादन हे जे आहे हे 100चे 60% म्हणजे किती होते? 60 वाढले तर 160 झाले. आता खर्च 70% वाढला म्हणजे तर पहिले 75 होते, 75चे 70% म्हणजे 0 ठीक आहे. 25 ते 75 आणि 25 चोक 100, 7 एक 21 म्हणजे 110चे 4, 4 25, 4 दोन्ही 8, परत पॉईंट दिला 4 25 म्हणजे 52.5 म्हणजे 0.5 7 आणि हे झाले 5 आणि 7 12. ठीक आहे. तर 70% वाढल्यानंतर इथं 60% वाढ झाली, इथं 70% वाढ झाली. 75चे 70% आपण काढले तर 52.5 आले. तर एवढी वाढ झाल्यानंतर 127.5 त्याचा खर्च झाला. तर खर्च वाढला तर त्याची बचत किती टक्के वाढेल किंवा घटेल? ठीक आहे. तर आता बघा त्यानं म्हणजे हे जे होतं, आता एवढं त्याचं खर्च आणि एवढी त्याचे उत्पादन आहे. तर आता त्याचं जे काय म्हटलं त्यांची बचत, तर आता एवढं खर्च करत आहे एवढं उत्पादन, तर याची जर वजाबाकी केली तर आपल्याला बचत भेटते 0.5. इथं 0 पॉईंट लिहून टाकायचं. ठीक आहे. 10मधून 5 गेले 5 राहिले, परत पॉईंट हातचा आला 1, 10मधून 8 गेले 2 राहिले, परत इथं हातचा आला 1, 6मधून 3 गेले 3 राहिले, 1मधून 1 गेले 0 म्हणजे 32.5. म्हणजे एवढं तो खर्च करत आहे एवढे कमवत आहेत. तर एवढे खर्च करत आहे तर राहिलेले जे आहे 32.5 त्याची बचत झाली. ठीक आहे. तर बचत किती टक्के वाढेल किंवा घटेल? तर पहिले त्याची बचत किती व्हायची? पहिले तो 100 कमवायचा, त्यानंतर 60% वाढ झाली तर 70% झाली आणि 25 त्याचा खर्च होतं. तर पहिले त्याची बचत होती 25मधून 75 गेले 25 आणि आता त्याची बचत आहे 32.5. ठीक आहे. समजा मी इथं खर्च लिहितो, इथं बचत आणि इथं उत्पादन. ठीक आहे. तर आता बघा पहिले त्याची बचत होती 25, आता 32.5 झाली. तर बचतमध्ये किती टक्के वाढ किंवा कमी होणार? तर हे 25मधून 32.5 गेले, तर हे 32.5मधून 25 मी पहिले 32.5 नंतर 25.0 लिहितो. ठीक आहे. 0.5 परत 12मधून 5 गेले, तर 12मधून 5 गेले तर 7 राहिले, हातचा आला 1, 3मधून गेले 0.7. तर 7.5 त्याची पहिले 25 बचत होते, आता 7.5 झाले. तर एकूण बचतमध्ये किती टक्के वाढ किंवा कमी झाली? तर 7.5 वाढ झाली. तर आपल्याला हे टक्केमध्ये काढायचं, तर 7.5 हे 25च्या किती टक्के आहे? 7.5 100 भागिले 25. ठीक आहे. तर 7.5 हे 25च्या किती टक्के आहे? तर 2.5 गुणिले 10 केलं म्हणजे 25 येते आणि 2.5 गुणिले 3 केलं म्हणजे 7.5 येते आणि 10 10 100. ठीक आहे. तर 30% याचं उत्तर आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न होता, बराचसा पोरांनी काढला. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स.